नमस्कार, मी डॉक्टर पूनम पिसाळ. मागच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज मी ज्या पेशंटला बीपी आहे, अशा पेशंटसाठी 5 एकदम सोप्या टिप्स देणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न जो पेशंटचा असतो, की गोळी कधी घ्यावी किंवा गोळीचा जेवणाशी काही संबंध आहे का? तर तुमच्या बीपीच्या गोळीचा जेवणाशी काही संबंध नाही, त्यामुळे पित्त होत नाही. त्यामुळं बीपीची गोळी स्पेसिफिक टाईमला घ्या. टाईम पाळणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही रोज सकाळी 8 वाजता गोळी घेत असाल, तर रोज सकाळी 8 वाजताच तुमची बीपीची गोळी गेली पाहिजे. कन्सिस्टन्सी ठेवा. दुसरी गोष्ट, बीपीची गोळी किती दिवस घ्यायची असते? तर शक्यतो बीपीची गोळी ही आयुष्यभर घ्यायची असते. तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बीपीची गोळी घेणं अपेक्षित आहे. भलेही डोस बदलेल, फक्त बीपीची गोळी नियमित घेऊन तुम्ही बरेचसे आजार मोठ्या प्रमाणावर टाळू शकता. तिसरी गोष्ट, तुमच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा. म्हणजे स्वयंपाक करताना जेवढं मीठ वापरलंय तेवढंच असू दे, वरून मीठ घेऊ नका आणि प्रोसेस्ड फूड टाळा. जेवढा पदार्थ प्रोसेस तेवढं त्याच्यामध्ये मीठ आणि रिफाइंड गोष्टीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेवढं फ्रेश खाता येईल तेवढं फ्रेश खा. चौथी गोष्ट, तुमचं वजन नियंत्रणात ठेवा किंवा जर आधीच ओव्हरवेट असाल तर वजन कमी करायचा प्रयत्न करा. तुमचं वजन 4 ते 5 किलो कमी केल्यामुळे तुमचा बीपी कंट्रोल खूप छान तुम्ही सुधारू शकता. आणि लास्ट टिप म्हणजे तुमच्या ताण-तणावाचं योग्य नियोजन करा. आजकालचं आयुष्य एवढं धकाधकीचं आहे, की आम्ही 24 वर्षाचे बीपीचे पेशंट बघतो. खूप लवकर बीपीचे आजार व्हायला लागले आहेत. तर आयुष्यामध्ये स्वतःच्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थला प्रायोरिटी द्या आणि पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी तुम्ही जे काही किंवा तुमचे थॉट्स प्रोसेस मॅनेज करण्यासाठी मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज हे करा आणि स्वतःचा बीपी कंट्रोलमध्ये ठेवा. थँक यू.